निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सगळी प्रक्रिया ही शांततेमध्ये सुरू होती, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत. पण मग नेमकं असं काय झालं थोडं काही वेळ बाकी राहिलेला असताना, की तुमच्या मनामध्ये कुठेतरी संशयाची पाल चुकचुकली? नेमकं का असं वाटलं की काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतायत? कारण की जर तुम्ही समजा पुढे तुमच्या पुढे काही लोक एबी फॉर्म भरतात, ते सगळे पेपर देतात, तुमच्या समोर सगळं चाललं, त्याच्यानंतर तुम्ही 2 मिनिटांनी भरताय, सगळं प्रत्यक्षात तुम्ही नजरेने पाहताय. आणि आमचं आणि त्याच्यानंतर आहे ना तुम्हीच आहे ना अचानक सगळं बदल होतो अख्या ह्याच्यामध्ये. त्या तुम्ही पाहिलं असेल तर लोकमतवरती कुणी फॉर्म भरले, कुठल्या गटात भरले ते पण आलं होतं. आणि मग तुम्ही जर तुम्ही चुकीचं काय नाही केलं, तुम्ही फुटेज देत नाही. तुमचे 3 नंतर भाजपचे लोक आहे ना 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत काय करते ऑफिसमध्ये, त्याचे फुटेज द्या. तुम्ही जर सरळ आहेत ना, तुम्ही कुठली चूक नाही केली तर फुटेज द्या क्लिअर कट. आमच्या अगोदर एबी फॉर्म तुम्ही भरलेत, त्याचे काय फोटो कुठं गायब आहे? आमच्या आहेत चौघांची, आणि त्यांचे का नाही? खर तर उद्या अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे, एक दिवस फक्त आता शिल्लक राहिलेला आहे. पण तरी सुद्धा तुमच्या या सगळ्या घडामोडी या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. काय निर्णयाची अपेक्षा आहे तुम्हाला? कारण की 11चा टायमिंग सकाळी दिलेला होता, पण आता जर आपण पाहिलं तर 11:45 वाजत आलेले आहेत. काय निकाल जो आहे तुमच्या मनासारखा लागेल की नाराजी होऊ शकते? काय वाटतंय? आणि निकाल तर तुम्हाला पण माहिती आहे आमच्या मनासारखा कधी लागू शकत नाही. कारण की सगळे सत्तेचा वापर या ठिकाणी होतोय. जर 3 नंतर सगळं बदल होऊ शकतो, फुटेज गायब होऊ शकते, तर आमच्या मनासारखा निकाल नाही. आमची मानसिकता लढायची आहे, मी त्याच्यासमोर लढणार आहे. आणि जनताने तुम्हाला सांगतो, कालची त्यांनी चुकीची जे कामं केल्यात, जनता एवढी नाराज झालेली आहे, त्याला कोणीही मतदान करणार नाही. त्यांनी किती आमिष दाखवू दे, आता सगळी चुकीची कामं चालू आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. मी बिनधास्त लढायला समोर आहे. त्याला वाटत असेल मी महापौर होतो, काय नाही. असे महापौर शहरात पडलेले युगोमध्ये लय लोक आहेत. महापौर झाल्यानंतर किती लोक पडलेत जे असे युगोमध्ये गेले. आणि हा तो त्या ह्याच्यातच आहे की त्याला वाटतंय मी ना गोरगरीब जनता आहे. आमच्या भागामध्ये जे गरीब लोक आहे, 1-1 गुंठ्यात 2-2 गुंठ्यात राहतात, आणि आमच्या जाधव मंडळी असं नाही म्हणजे आमच्या स्थानिक लेवल लोकांची जागेवरती आरक्षण टाकलं आणि त्याच्यावर दबाव टाकतोय, मला निवडून नाही दिलं तर मी जागेचं आरक्षण काढणार नाही. अशा दबावाखाली लोक त्याचं कोण ऐकायला मोकळं नाही आता. तर एक शेवटचा प्रश्न घेतो, की जर निकाल तुमच्या मनासारखा लागला नाही, जो काही निकाल आहे थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जाहीर करणार आहे, पण तुम्हाला तर ही निवडणूक लढायचीच आहे. जर तुमची महापौर राहुल जाधव आणि तुमची समोरासमोर लढत झाली तर काय तुमची रणनीती असेल किंवा काय भूमिका असेल? अहो तुम्हाला सांगू का, त्याच्यामुळे पूर्ण पॅनल डिस्टर्ब झालाय. शेपट मतदान मागतोय तो, त्याच्यामुळे मी टेन्शनच घेत नाही. तो त्यांच्या शेजारच्या उमेदवारांचा विचार करत नाही. आज निलेश बोर्डे सारखा कार्यकर्ता तो माझ्याकडे 2.5 वर्षापूर्वी आला होता, म्हणला भाऊ आपण एकत्र बसू, चांगला माणूस आहे. आज तो माणूस आहे ना 4 दिवसापूर्वी त्याची निरोप आहे, त्याच्यासारखा खराब माणूस नाही. आज बोर्डेनला फसवलं. पॅनल मध्ये कोणत्या माणसाला त्यांनी ना एकत्र देऊन कोणत्या उमेदवाराला, वसंत शेठ सारखा आहे ना माणूस आहे आमच्या बरोबर, प्रत्येक आहे ना माझ्यासारख्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला घेऊन पुढे चाललाय. आताच त्यांची सुरुवात एका मतापासून सुरुवात झाली. आम्ही 4 मतदान मागणार आणि 4 मतदान घेऊनच जाणार, आणि जनता आम्हाला स्वीकारणारच.